आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी वृत्तवाहिनीवर। वळूया एका मोठ्या बातमीकडे। मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। सकाळी 6:09 भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे। आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागात भूकंपाचे धक्के जाणवले। अनेक जण घाबरून घराबाहेर आले। नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले। सकाळी 6:09 भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे। अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले। दरम्यान यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते। भूकंपाचं केंद्र हिंगोलीजवळ। हिंगोली जिल्ह्यात 2 भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी 6:09 सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले आहेत। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा, बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे। या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीला छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मेहबूब शेख, नांदेड, परभणी।